भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या या कार्यक्रमामध्ये गेले 6-7 महिने आपण वेगवेगळ्या परदेशात राहणाऱ्या उद्योजकांशी गप्पागोष्टी करत होतो. आजचा आपला कार्यक्रम मात्र थोडासा वेगळा आहे, कारण गर्जे मराठीला येत्या 1 ऑगस्टला 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 11व्या वर्षात ते पदार्पण करते. आता इतकी गेली 10 वर्ष गर्जे मराठीनी जगभरातल्या म्हणजे जवळजवळ 27 देशातल्या वेगवेगळ्या उद्योजकांना आपल्या एका छत्राखाली आणलं आहे. त्याशिवाय जवळजवळ 175 स्टार्टअप्सना मेंटॉरिंग केलं आहे. त्याशिवाय जवळजवळ 70 असे आपल्याकडे उद्योजक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, ज्यांनी या सगळ्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या युवकांना मेंटॉरिंग केलेलं आहे ऑनलाईन. त्याशिवाय आपण जवळजवळ 20,000 सभासद आत्तापर्यंत गर्जे मराठीचे केलेले आहेत आणि जवळजवळ 60,000 विद्यार्थी गर्जे मराठीशी कनेक्टेड आहेत. म्हणजे आपण वेगवेगळ्या कॉलेजेसबरोबर MOU केलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या विद्यापीठांशी MOU केलेले आहेत. त्याद्वारे जवळजवळ 60,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपली गर्जे मराठी पोचलेली आहे. तर अशा ह्या आंतरराष्ट्रीय आणि ते सुद्धा ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या या गर्जे मराठी या संस्थेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर या 10 वर्षात गर्जे मराठीने नेमकं काय केलं आणि पुढचे उपक्रम त्यांच्या मनामध्ये काय आहेत त्याविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये गर्जे मराठीचे संस्थापक संचालक असलेले संजीव ब्रह्मे सर, त्याशिवाय सध्या संचालक असलेले माधव दापके सर, आणि मी जसं म्हटलं की अनेक उद्योजक आपल्याशी संलग्न झालेले आहेत, तर त्यातले 2 उद्योजक म्हणजे अभिजित देशपांडे आणि मिलिंद पाटील हे देखील आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण ब्रह्मे सर आणि दापके सरांचं स्वागत करूया. नमस्कार ब्रह्मे सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. आत्ता मी म्हटलं तसं 10 वर्ष गर्जे मराठीला होत आहेत, त्याबद्दल आधी सुरुवातीला तुमचं मनापासून अभिनंदन दोघांचं. कारण आपण असं म्हणतो की मराठी माणूस एखादी संस्था पटकन सुरू करतो, पण ती लवकरच त्याचा गाशा गुंडाळायलाही वेळ लागत नाही. म्हणजे पु ल देशपांडे स्वतः म्हणालेले की मराठी माणसं एखाद्या संस्थेचा नारळ फोडतात आणि नंतर एकमेकांची डोकी फोडतात. तर तसं झालं नाही. 10 वर्ष ही संस्था इतकी उलट फ्लरिश झाली की एवढे 20,000 सभासद आता संस्थेचे झालेत. पण सर, तुम्ही संस्थापक होतात, तर ही नेमकी अशी स्थापना करावी, असे मराठी उद्योजकांना जगभरातल्या एकत्र आणण्याची, हे कसं सुचलं आणि ते मुहूर्तमेढ कशी रोवली गेली? नमस्कार सद्गुरू. मुळात आनंद गानू, सुनीता गानू यांच्या या विचारातून ही संकल्पना सुरुवात झाली आणि त्याला काही कारणं झाली. त्याचं मूळ कारण म्हणजे दिनेश केसकर, जे आज मोठं व्यक्तिमत्व, बोईंगचे व्हाईस प्रेसिडेंट होते, वर्ल्ड ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट होते, आणि त्यांचा परिचय आनंदच्या वाचनात आला. आणि त्याला असं लक्षात आलं की एवढा मोठा मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावरती आहे, तर अशी अनेक माणसं असू शकतात, मराठी व्यक्तिमत्व असू शकतात की जी जगाच्या सिनारिओवरती आहेत. मग ह्यांचा परिचय जगाला कधी करून द्यायचा, कसा होईल, म्हणून त्याच्यातून पहिल्या पुस्तकाची मुहूर्तमेढ झाली. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या. अशा 50 मुलाखतींचं एक पुस्तक, पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं 1 ऑगस्ट 2016ला भारतामध्येच, म्हणजे मुंबईमध्ये त्याचं प्रकाशन समारंभ झाला. आणि त्यानंतर परत दुसरं पुस्तक आलं, कारण 50 लोकांच्या पेक्षा पुरलं नाही. असे एवढे आपले मराठी उद्योजक जगभरात आहेत, तर त्यांचा परिचय कसा व्हायचा, म्हणून मग परत दुसरं पुस्तक काढलं. ही दुसऱ्या पुस्तकानंतर मात्र तिसऱ्या पुस्तकाच्या वेळी कोविडची सुरुवात झाली. आणि ते जी पुस्तक प्रकाशन करायचं होतं, जे आपल्या नागपूरला करायचं होतं, ठरलं होतं, परंतु या कोविडमध्ये ते थांबलं. पण त्याच्यानंतर आनंदचा माझा संपर्क पूर्वी होता, अजून आम्ही
तसे बालमित्रच म्हणायला हरकत नाही, सुनीता आणि आनंद. मग त्याचा संपर्क झाल्यानंतर काहीतरी भारतात करूया असा विचार दोघांच्याही मनात होता आणि त्याला माझी पण पुष्टी मिळेल असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्याची परिणिती म्हणून आपण भारतामध्ये गरजेमाळ ग्लोबल फाउंडेशन नावाचे एक नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती आपण नोव्हेंबर 2020ला ही कंपनी सुरुवात केली. आणि त्यानंतर हळूहळू भारतामध्ये या गोष्टीला एक स्वरूप यायला सुरुवात झाली. तर अशी सुरुवात आहे. बरोबर. दाबके सर, आता त्यानंतर तुम्ही त्यांना जॉईन झालात आणि त्यांना तुमच्यासारखी तरुण तडफदार अशी व्यक्तिमत्व हवीच होती, तर तुम्ही त्यांना जॉईन झाल्यानंतर मग पुढे 10 वर्षामध्ये कसं कसं वाढत गेलं गर्जे मराठी आणि त्याचं काम? हा सगळा प्रवास फार रंजक आहे. रंजक एवढ्यासाठी म्हणेन की कोविडमुळे कॉन्टेक्स्ट बदलला, सगळेच जण घरात बसून काही करता येतं का हा विचार सुरू झाला. सो पुस्तकामध्ये येणाऱ्या मराठी उद्योजकांना त्यांच्याबद्दल लिहिण्यापेक्षा आपण असे मराठी उद्योजक घडवू शकतो का की जे पुस्तकात 3ऱ्या 4थ्या 5व्या भागात येऊ शकतील, अशा संकल्पनेने सुरुवात झाली. आणि मला आठवतं आहे 16 ऑगस्ट 2020ला कोविडचाच पिरियड होता, लॉकडाऊन होतं, सर्व मंडळी घरी होती, पण तरीसुद्धा आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गर्जे मराठी ग्लोबल इनोव्हेशन अकॅडमीचं त्यांनी उद्घाटन केलं. अरे वा. आणि ही संकल्पना कशी आली की जगभरात आपली मंडळी पसरलेली आहेत, जगभरामधनं ऑनलाईन हे खूप कॉमन झालं होतं, न्यू नॉर्मल झालं होतं. आणि आमचं असं लक्षात आलं की आपल्याला बाहेर पडता येत नाही आहे, हे लिमिटेशन असूच शकत नाही. आपण सगळे एकत्र भेटूया, ऑनलाईन मार्गाने भेटूया. आणि त्या इनोव्हेशन अकॅडमीसाठी आम्ही पहिली स्टार्टअप मेंटरिंगची सुरुवात केली. जगभरातनं 70 यशस्वी उद्योजक मंडळी मेंटर म्हणून पुढे आली आणि आपण हा एक 6 महिन्याचा कोहोर्ट ऑनलाईन पद्धतीने केला. तर तिथे आमच्या लक्षात आलं की अरे करण्यासारखं खूप आहे, मग आपण अजून काही उपक्रम करू शकतो का. सो एक एक पुढे उपक्रम जोडत गेले. जसं आपण महाराष्ट्रामध्ये सर म्हणाले तसं सेक्शन 8 कंपनी आपण सुरुवात केली. जगभरातनं आता 7 देशांमधनं आपली रजिस्टर्ड एंटिटी आहे आणि त्या रजिस्टर्ड एंटिटी मार्फत वेगवेगळी कामं केली जातात. सो पुस्तकापासून सुरुवात झालेला प्रवास हा आज ज्यावेळेला दशकपूर्ती होतीये, ते दशकपूर्ती करता करता आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधनं कामं करतो. जगातल्या 27 देशांमधनं आपले 20,000 सभासद जोडले गेलेले आहेत आणि या सभासदांच्या नेटवर्क थ्रू आपण विविध उपक्रम करतोच. त्या उपक्रमांबद्दल आपण जसे पुढे जाऊ तसं बोलू. उपक्रमांची पण माहिती द्या, म्हणजे उपक्रमांमध्ये आता गर्जे मराठीमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम करतो, कॅम्पस टू कॉर्पोरेट नावाचा. नंतर उद्योजकांसाठी स्टार्टअपसाठी आपण स्टार्टअप मेंटरिंग कोहोर्ट करतो. आत्तापर्यंत आपण 5 कोहोर्ट केले, 175 स्टार्टअपना मेंटरिंग केलं. त्यांना भारतात आपण 28 कोटीचं फंडिंग रेज करून दिलं. ही मोठी अमाऊंट आहे. आणि एखादं उदाहरण सांगता येईल का की एक असा स्टार्टअप आता फ्लरिश झालाय? निश्चित. पुण्यामध्ये एक इव्हेंट बीप नावाची कंपनी आहे. सौरभ मंगळूरकर नावाचा एक तरुण आहे की जो जेमतेम 20-22चा होता. तर त्याला लक्षात आलं की आपल्याला काहीतरी सगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी करायला पाहिजे. तो आपल्या पहिल्या कोहोर्टमध्ये होता आणि तो तिथून झालेली सुरुवात आज 100पेक्षा जास्त एम्प्लॉई त्याच्याकडे काम करतात. त्याचे 3 ऑफिसेस आहेत आणि तो जगभरामध्ये खूप यशस्वी उद्योजक म्हणून मागच्या 3 वर्षात 4 वर्षात पुढे आलेला आहे. आपण नंतर मी आणि माझा जिल्हा नावाचा उपक्रम करतो. म्हणजे या उपक्रमांबद्दल माहिती आपण पुढे घेऊच, पण असे 5 वेगवेगळे उपक्रम आपण करतो आणि त्या उपक्रमांमार्फत आपण उद्योजकांसाठी, मराठी उद्योजकांसाठी, मराठी विद्यार्थ्यांसाठी आणि आपण जे प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी जगभर काम करतो. बरोबर. म्हणजे इव्हन सगळ्या जगभरात जे मराठी उद्योजक आहेत त्यांना सुद्धा एकमेकांशी जोडण्याचं, त्यांना सुद्धा निश्चित. म्हणजे आपण नेटवर्किंग आपलं इतकं उपलब्ध करून दिलेलं आहे की आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही विषय सांगा, जागा सांगा आणि आम्ही एक यशस्वी मराठी उद्योजक किंवा एक यशस्वी मराठी प्रोफेशनल तिथे आम्ही नक्की सांगू शकू. आणि हीच गर्जे मराठीची पॉवर आहे. आणि हेच करण्यासाठी आम्ही जे 10 वर्ष मेहनत करतोय ती आता कुठे थोडीफार नावारूपाला येते आणि लोकांना त्याचे फायदे दिसून येत आहेत. सर, तुम्ही जे म्हणालात ना की पहिलं पुस्तक आलं आणि त्यात जवळजवळ 50 उद्योजकांची माहिती लिहिलेली, त्यातले काही महत्त्वाची अशी नावं सांगता येतील का? पहिली सुरुवात केसकरांकडनं झाली. पहिल्या पुस्तकात दिनेश केसकरांच्या बरोबरच पद्मविभूषण माशेलकर सरांचा परिचय. हो, कारण ते पण परदेशात राहिलेले आहेत. ते पण परदेशात राहिलेले आहेत आणि आज पेटंट्स त्यांच्यावर कितीतरी पेटंट्स आहेत. नंतर प्रकाश भालेराव म्हणून अजून एक व्यक्तिमत्व आहे जे परदेशात अमेरिकेतच आहेत आणि त्यांनी खूप काम उभं केलं आहे. तसंच सलील दोंदे म्हणून आहेत आणि
चौथं एक नाव मला आता पटकन आठवत म्हणजे नाहीये. असे बरेच जण असे आहेत बरेच की ते जण- त्याच्यामुळे कळले की अशी माणसं परदेशात मराठी माणसं एवढे चांगला उद्योग आणि करतात. मगाशी आपण एक उल्लेख केलात की मराठी माणसं एकत्र येतात पण नंतर सुरुवात करतात, नारळ पडतात, डोकी फोडतात, पण तसं निश्चित आमच्यात नाही आहे. आज जर आपण प्रवास पाहिला गरजे मराठीचा, तर अमेरिकेपासून सुरुवात करून भारतापासून परत पुढे इतर देशात पसरलेला आहे आणि अतिशय गुण्यागोविंदाने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणेच हे प्रत्येकाला सांभाळून घेतं आणि आपण काय देऊ शकतो समाजाला, बरोबर. आपल्या नवीन पिढीला काय आपण देऊ शकतो या भावनेने. आणि हे परत करत असताना आपण नोकरी देणारे होऊया ही एक संकल्पना पण त्याच्यावर राबवली जात आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आता दापकेजी 10 वर्ष 10 तास असं जे 1 ऑगस्ट हा जो वर्धापन दिन आहे त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे या 1 ऑगस्टला. हो. तर त्या कार्यक्रमाविषयी सांगा, तो नक्की काय असणार आहे आणि त्यातून गरजे मराठी कशी अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे? निश्चित. आम्ही 1 ऑगस्टला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यावेळेला काय करू शकतो हा एक विचार मनात येत असताना आम्हाला लक्षात आलं की आपण सूर्य जसा उगवता असतो की नाही, उगवत्या सूर्याचा जर मार्ग आपण फॉलो केला तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा सूर्य उगवतो आणि मग पृथ्वीच्या भ्रमणाने करत करत तो अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को किंवा बे एरियामध्ये तो येतो. तर आमच्या असं लक्षात आलं की हे खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल. 10 वर्ष सेलिब्रेट कशी करायची, तर आपण 10 तास कार्यक्रम करूया. आता 10 तास कार्यक्रम करायचा म्हणजे काय करायचं, तर ऑनलाईन पद्धतीने आम्ही 1 ऑगस्टला एक कार्यक्रम आखला आहे. विविध लोक ऑनलाईन माध्यमातून त्याच्यात जॉईन होतील. न्यूझीलंडमध्ये ऑकलंडमध्ये या कार्यक्रमाची पहिली सुरुवात होईल. म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यांच्याकडे ते सकाळ झालेली भारतीय असेल. प्रमाण वेळेनुसार रात्री 12 पर्यंत, म्हणजे हा 10 म्हणजे तासाचा कालावधी घेऊन ऑकलंडमध्ये जो मराठी उद्योजक आहे त्यांच्यापासून ऑकलंडमधल्या मराठी उद्योजकापासून सुरुवात होईल. ती सुरुवात होऊन आपण ऑस्ट्रेलियात येऊ. ऑस्ट्रेलियातनं जाताना पुढे जपान, नंतर हाँगकाँग, सिंगापूर, चायना करत भारतातनं पुढे जाताना आपण दुबई करत करत युरोपमधनं आपण UK जाऊ. UKमधनं अमेरिकेत जाताना ईस्ट कोस्टपासून ते वेस्ट कोस्टपर्यंत असे ते 10 तासाचा पूर्ण हा प्रोग्राम असणार आहे. या प्रोग्राममध्ये काय काय घडणं अपेक्षित आहे, तर त्या देशातली, आपण ज्या वेळेला म्हणतो आम्ही जागतिक आहोत आणि इतक्या देशांमधनं आपले सभासद आहेत, तर न्यूझीलंडमध्ये काय घडतं आहे किंवा न्यूझीलंडमध्ये गरजे मराठी कशी सुरू झाली या प्रवेशापासून किंवा या गोष्टीपासून सुरुवात होऊन ती वेगवेगळ्या देशांमधनं आपले सगळे एकत्र येऊन लोक कसे कार्यक्रम करतायत किंवा कसे आपण लोकांना मदत करतोय असं होईल. काही यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती होतील, काही यशस्वी आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे, कारण ते अत्यंत महत्त्वाचं आहे की पुढची जी पिढी आहे 20वीतली 21वीतली मुलं आहेत, खूप राईट आहेत, तर त्यांचे काही आपण प्रोग्राम करतोय. सो असं करत करत 10 तासामध्ये एक जागतिक अनुभव तुम्हाला घरी बसून तुमच्या लॅपटॉपवरती लॉग इन करून तुम्हाला अनुभवता येईल. ऑनलाईन पद्धतीने तो कार्यक्रम होणार आहे. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन आहे. अर्थातच हा निःशुल्क कार्यक्रम आहे, कारण हे आमच्या वाढदिवसाचं किंवा आपल्या संस्थापना दिनाचं सेलिब्रेशन आहे, तर ते सेलिब्रेशन आहे. तर त्यामुळे पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी एवढ्यासाठी आहे की म्हणजे आम्हाला कळतं की कोण लोक आली कोण आली नाहीत, आणि किंवा त्या लोकांना एकत्र घेऊन आमचा एक विचार आहे की त्या 10 वर्षाच्या सेलिब्रेशनचं एक छोटं पुस्तक काढायचं, म्हणजे आपोआपच त्यामुळे आम्हाला मिळतं. काही ठिकाणी लोक इन पर्सन पण भेटणार आहेत. उदाहरणार्थ मी सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की 1 ऑगस्टला पुण्यामध्ये आपण दुपारी 2 वाजल्यानंतर हा कार्यक्रम सुरू होईल आणि संध्याकाळी 5 ते 7:30 या वेळामध्ये पुण्याचं गरजे मराठीचं जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, तिथे आपण हा इन पर्सन पण भेटणार आहोत. लोक तशीच लोक सिडनीत भेटणार आहेत, लोक हाँगकाँगमध्ये भेटणार आहेत, लोक टोकियोमध्ये भेटणार आहेत, ऑनलाईन येणार आहेत. त्या जागेची लोक, काही लोक ऑनलाईन भेटतील, काही लोक ज्यांना शक्य ती एकत्र येतील आणि हा 10 तासाचं सेलिब्रेशन आणि हा उत्सव आहे असा समजून आम्ही हा कार्यक्रम प्लॅन करतोय. सर, गरजे मराठी म्हणजे आपण बघतो की मराठी लोकांच्या खूप संघटना आहेत, सगळ्या देशांमध्ये आहेत. आज मराठी माणसं सगळ्या देशात जवळजवळ पोचलेली आहेत जगातल्या. तर गरजे मराठीचं भविष्य आणि त्यांच्या भविष्यातल्या योजनांबद्दल काय सांगता येईल? काय एक डोक्यात ठेवलेलं आहे पुढे? त्याच्या आधी थोडी मी मागचा थोडा एक भाग घेतो की आमच्यावर ह्या गरजे मराठी प्रवासामध्ये अजित रानडे फ्रँकफर्टचे ते पण पहिल्यांदा जोडले गेलेत आणि भारताचा विचार संजय ढवळीकर माझ्यावर संस्थापक सदस्य म्हणून होते. ओके. तर अशी प्रवास सुरू झाला आणि आम्ही जी मगाशी म्हटलं की अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे
आपण काही महाविद्यालयांबरोबर आपण काही सामंजस्य करार टायअप केले. केलेत MOU. MOU केले आपण. त्यात अहिल्यानगर मी विशेष करून उदाहरण देईन. अहिल्यानगर जे शाहू महाराजांनी स्थापन केलेली मोठं महाविद्यालय आहे, जी संस्था आहे, त्याच्यावर आपण मला वाटतं MOU पिंपरी केलं. चिंचवड बरोबर पण केले. हो, पिंपरी चिंचवड केलं आहे, सिम्बॉयसिस बरोबर केलेलं आहे. अशा बऱ्याच संस्थांवर सामंजस्य करार केले आणि त्याच्यातून मुलांना आत्तापासून आपण मेंटरिंग करतोय बरोबर. की त्याच्या प्रत्येक मुलाला काहीतरी सुप्त गुण शिकत असतात. असतानाच की तू शिकत स्टार्टअप कर, उद्योग Startup, कर, हो. नुसती नोकरी करू नकोस. त्याप्रमाणे तसं करतो आणि हा जो प्रवास आहे अखंड चालू राहणार आहे. आणि आज समजा 7 देश असतील, पण हे जाळं वाढणार आहे. 27 देश. 27 देश. तर मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे हा विषय निघतो आणि त्याचा एक प्रसिद्धी होत चाललेली आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला उद्योजक उभे करायचे आहेत आणि मराठी उद्योजक उभे करायचे आहेत. मी आणि माझा जिल्हा ही जी संकल्पना आपण राबवतोय, त्यातून टायर 3, टायर 2 सिटीजमध्ये आपण जातोय आणि तिथून ती उद्योजकता तिथे कशी जाईल हा एक विषय आपल्या नक्की हा पुढच्या प्रवासात नक्की असणार. बरोबर. सर, आता तुम्ही तर संस्थापकच होतात आणि सध्या मोठ्या प्रमाणावर काम तुम्हीच करताय, गर्जे मराठीचं संचालक आहात. तर तुम्ही दोघं जाता जाता एक 1 लायनर काय सांगून जाल गर्जे मराठीच्या कामाबद्दल? मी एकच निश्चित सगळ्यांना सांगेन की गर्जे मराठीशी जोडले जा. गर्जे मराठीचा 1 ऑगस्टला जो आपण 10 वर्ष 10 तास हा जो आपण सोहळा करणार आहोत, हा सोहळाच आहे, त्या सोहळ्यामध्ये नक्की तुम्ही भाग घ्या आणि 10 तास तुम्ही जगभरात काय घडतंय याच्याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करा. एवढं एकच मी आपल्या सगळ्या दर्शकांना सांगेन. थँक्यू सर. मी म्हणे विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी हा जगन्नाथाचा रथ आहे. तर ही मराठी जनता, मराठी उद्योजक जनता, मराठी मुलं ह्या बरोबर राहिली, ह्या जगन्नाथच्या रथाबरोबर राहिली, तर हा रथ असाच पुढे जाईल आणि एक वेगळं चित्र आपल्या भारताच्या दृष्टीने आणि 2047 हे जे पंतप्रधानांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याचा विकसित भारत ह्याला आपला हातभार लागेल अशी मला नक्की खात्री आहे. वा. तर तुम्ही दोघं इथे आलात सर आणि गर्जे मराठीच्या एकूणच सगळ्या कार्याविषयीची माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपण गर्जे मराठीला जे उद्योजक जोडले गेलेत त्यापैकी 2 उद्योजक म्हणजे अभिजित देशपांडे आणि मिलिंद पाटील यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गर्जे मराठीचा 10वा वर्धापन दिन 1 ऑगस्टला सगळेजण साजरा करणार आहेत आणि त्यानिमित्तानं गर्जे मराठीशी जे असंख्य उद्योजक जोडले गेले त्यापैकी मिलिंद पाटील आणि अभिजित देशपांडे आता आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत गर्जे मराठीचा आणि त्यांचाही एकूण प्रवास सांगण्यासाठी. नमस्कार सर, आपल्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. आत्ताच म्हटलं देशपांडे सर, मगाशी मी तुमची ओळख करून दिली की तुम्ही USA आणि UK दोन्हीकडेही तुमचा उद्योग व्यवसाय करताय, पण मूळचे महाराष्ट्रातलेच आहात. तर तुमचा स्वतःचाही जर्नी प्रवास कसा सुरू झाला, UK US पर्यंत कसा पोचला, तुम्ही गर्जे मराठीशी कसे कनेक्टेड झालात आणि गर्जे मराठीचं जे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ते दरवर्षी एक मोठ्या प्रकारची कॉन्फरन्स वेगवेगळ्या बाहेरच्या देशामध्ये करत असतात, तर त्या कॉन्फरन्सविषयी सुद्धा सांगायला आवडेल कारण त्या तुम्ही अटेंड केल्या. बिलकुल बिलकुल. नाही, अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. आणि थोडक्यात त्याचं माझी जी स्टोरी आहे ते त्याच्यात गर्जे मराठीचं जे तत्व आहे मातृभूमी आणि कर्मभूमी, त्याचं जो गर्जे मराठी इज बेसिकली अ ब्रिज बिटवीन दीज टू. माझी स्टोरी इज अ रिफ्लेक्शन ऑफ दॅट. सो मी अमेरिकेत होतो. आय स्टार्ट फ्रॉम देअर. सो मी अमेरिकेत होतो. मी माझं शिक्षण पेन्सिल्व्हेनियामधून आय डिड माय मास्टर्स इन मॅन्युफॅक्चरिंग अँड मॅनेजमेंट बोथ. इट वॉज अ हायली कोवेटेड डिग्री. आणि ती डिग्री जेव्हा मला मिळाली, आय गॉट अ कॅम्पस प्लेसमेंट इन डेलॉइट आणि अतिशय चांगलं चाललं होतं. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी. इट वॉज काइंड ऑफ अ सेट करिअर. छान नोकरी चालू होती. छान, एकदम सुंदर, सगळं छान होतं. पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती आणि ने मजसी ने परत मातृभूमीला ते कुठेतरी मनात सारखं ते चिघळत होतं. आणि झालं असं की त्यावेळेला आय गॉट अ फॅन्टॅस्टिक मेंटॉर बाय द नेम ऑफ मधुकर कुमटा. ते आता सध्या नाही आहेत. अच्छा. ही टॉट मी समथिंग विच आय हॅव नॉट लर्न्ड इन माय मास्टर्स, विच इज बेसिकली अ वे ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, एफिशियन्सी आणि क्वालिटी. इट्स अ टोयोटा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आणि ती त्यांनी मला लिटरली शिकवली. आणि ही वॉज द फर्स्ट पर्सन हू इम्प्लिमेंटेड दॅट टेक्नॉलॉजी इन इंडिया. आणि मग झालं असं की देन ही सेड दॅट यू शुड कम बॅक.
आणि ही वॉज द ट्रिगर फॉर मी टू टेक दॅट प्लंज जो मला होतं काहीतरी आपल्याला महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी कर्मभूमीसाठी अल्टिमेटली देशासाठी करायचं अँड दॅट बिकम्स युअर पर्पज इन लाईफ. सो आय सेड ओके लेट्स डू दॅट. आणि मग काहीतरी करायचं, मग काही करून चालणार नाही, लेट अस डू समथिंग सिग्निफिकंट अँड विच इज ऑफ नीड फॉर द कंट्री. त्यावेळेला एक असं स्थित्यंतर होतं आपल्या 2008 आय केम बॅक and the country was going through so economic recession and all that, so we thought that manufacturing efficiency and effectiveness should be the focus आणि तिथे काहीतरी सिग्निफिकंट केलं पाहिजे जे काय आपण शिकलो आहे टोयोटाचे प्रिन्सिपल्स. आणि सो आय वॉज फॉर्च्युनेट टू बी इन्व्हायटेड बाय मिस्टर आनंद महिंद्रा हिमसेल्फ, कारण मिस्टर कुमटा वॉज इज ॲडवायझर, आणि वी गॉट द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्लिमेंट टोयोटा प्रोडक्शन सिस्टम्स इन महिंद्रा अँड महिंद्रा. आणि सांगायला मला आवडेल की त्यांच्या ज्या 3 बिझनेस सेगमेंट्समध्ये आम्ही हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस इम्प्लिमेंट केली, दे आर नॉट ओनली इंडियाज बट एशियाज मोस्ट एफिशियंट प्लांट्स. आणि ते आमच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये झालं. सो दॅट वॉज माय कन्सल्टिंग जर्नी. इनफॅक्ट इट लास्टेड फॉर 10 years. मग नंतर किर्लोस्कर्स अँड फ्यू मोर बिझनेस हाऊसेस वी कवर्ड. आणि देन अगेन इंडिया वॉज अगेन गोईंग थ्रू अ व्हेरी डिफरंट ट्रान्झिशन फ्रॉम 2014 ऑनवर्ड्स. भारताची जी प्रगती झाली, डिस्प्रपोर्शनेट ग्रोथ आणि ज्या वेगाने झाली आणि ज्या वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर एस्पेशली उभं राहत होतं, त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मला असं जाणवलं की खूप गरजेचं आहे की ते इन्फ्रास्ट्रक्चर टिकलं पाहिजे, खूप 100 वर्ष टिकलं पाहिजे विदाऊट एनी मेजर रिपेअर्स. आणि ते करायचं असेल तर आपल्याला भारताला करोजनपासून वाचवायला हवं त्या इन्फ्रास्ट्रक्चरला. आणि म्हणून मग आम्ही एक संशोधन केलं बरंच त्याच्यामागे, आणि वी डेव्हलप्ड अन ॲडिटिव्ह विच वॉज नॉट अवेलेबल इन इंडिया दॅट पॉईंट. ग्लोबली सगळीकडे होतं पण भारतात नव्हतं. सो वी गॉट दॅट ॲडिटिव्ह हिअर, वी डेव्हलप्ड इट. त्याचा पेटंट आम्हाला मिळाला. अच्छा. आणि तुम्हाला सांगायला आवडेल जवळजवळ 2 लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आम्ही ड्युरेबल केलेत, करोजनपासून वाचवले. आणि दिस वॉज अ जर्नी ऑफ पास्ट 8 years. आणि त्याच सुमारास मी गर्जे मराठीशी जोडलं गेलो. अच्छा. आणि सो दॅट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल जर्नी. आम्ही आय वॉज पार्ट ऑफ वन कॉन्फरन्स. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू बी इन्व्हायटेड बाय आनंदजी. आणि मी एका कर्मयोगाला भेटलो. आनंद गानू म्हणजे ही इज ॲक्च्युली अ कर्मयोगी, निष्काम कर्मयोगी, दिवस रात्र तो विचार. आणि मी जेव्हा त्या कॉन्फरन्सला जायच्या आधी when I used to interact with him, I don't know how he found me, but ते म्हणतात ते रत्नपारखी आहेत. मी काय स्वतःला रत्न म्हणत नाही आहे, पण ही फाउंड मी. आणि जेव्हा मी इंटरॅक्ट करायचो तेव्हा मला त्याची व्याप्ती किंवा खोली मला नाही जाणवली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि when I went to that conference, मी तिथे बघतोय सिंगापूरमधून लोक आली आहेत, अमेरिकेतून आली आहेत. सो दॅट वॉज कॉन्फरन्स इन मुंबई 2021ला आपल्या सावरकर सभागृहामध्ये ती कॉन्फरन्स झाली. आणि जगभरातून सगळे, सिंगापूरवरनं, कोणी लंडनवरनं, UK वरनं, मॉरिशसवरनं, ऑस्ट्रेलियावरनं, जवळजवळ फ्रॉम एव्हरी कॉन्टिनेंट आय कुड सी मराठी डायस्पोरा कमिंग इन. आणि मी म्हटलं बाबा हे काहीतरी अद्भुत आहे. आणि त्या प्रत्येकाच्या नजरेमध्ये मला ती एक चमक आणि ती वेळ दिसत होती, मला काहीतरी महाराष्ट्रासाठी करायचं आहे. आणि दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड. आणि मला एक सांगायला आवडेल की या पूर्ण जर्नीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांचं विजन आणि त्यांची जी साथ आम्हाला लाभली या पूर्ण जर्नीमध्ये, दॅट वॉज फिनॉमिनल. म्हणजे असा विजनरी महाराष्ट्राला मिळणं आजच्या तारखेला, वी आर व्हेरी लकी टू हॅव हिम लिडिंग द स्टेट. आणि ऑफकोर्स मोदी साहेब आहेतच हू इज लिडिंग द कंट्री. आणि देन आय थॉट की येस, हे काहीतरी खूप मोठं आहे आणि आपण सगळा हातभार लावला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र वी शुड बी पार्ट ऑफ द प्रोसेस. आता नेमकं तुम्ही UK आणि US मध्येही काम करताय, राईट? सो मी तेच सांगत होतो. ते काम. आणि गर्जे मराठीमध्ये आता तुम्ही काय तुमचं पार्टिसिपेशन? येस. सो माझं आता गर्जे मराठीमध्ये रोल असा आहे की टू क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज. मला जो टास्क दिला आहे आता इन फॉर महाराष्ट्र, की जगभरातल्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ज्याची महाराष्ट्राला आत्ता गरज आहे, त्या इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात कशा आणू शकतो. सो वी आर वर्किंग विथ देवेंद्रजी अँड हिज ऑफिस. कौस्तुभ दवसेजी आहेत, तेव्हा मागे अश्विनी भिडे मॅडम मी होत्या, श्रीकर परदेशी सर आहेत. दे हॅव अ फॅन्टॅस्टिक टीम हू इज सपोर्टिंग दिस. आणि इट्स अ मेरिट बेस्ड सिस्टम.
जिथे मेरिट आहे, जिथे गरज आहे, जिथे चांगली गोष्ट आहे, दॅट इज ऑल ब्रॉट टू द महाराष्ट्र. आणि दॅट्स व्हॉट माझे खारीचा वाटा उचलतोय. वा, वी आर ट्राईंग टू डू सम चेंज. आणि गर्जे मराठी इज अ फॅन्टॅस्टिक प्लॅटफॉर्म विच इज इनेबलिंग ऑल दिस. येस. येस. तुम्ही तुमचाही प्रवास सांगितलात आणि गर्जे मराठीशी नेमकं काय काम करतायत ते पण सांगितलं. आता आपण पाटील सरांकडनं आणखी माहिती घेऊया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. थँक्यू. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाटील सर, तुम्ही डिफेन्स क्षेत्रामध्ये जास्त काम करताय आणि डोंबिवलीमध्ये म्हणजे महाराष्ट्रातच तुमचं हे सगळं व्यवसाय चालतो. एक्सपोर्ट पण होतोय, बऱ्याच देशांमध्ये तुम्ही एक्सपोर्ट पण करताय. तुमच्या सर्व्हिसेस असतील किंवा तुमचं कन्सल्टेशन असेल, तर तुमचा गर्जे मराठीशी कनेक्ट कसा आला? आणि गर्जे मराठीचा जो एक उपक्रम आहे प्रत्येक जिल्ह्यात पोचणं आणि निदान प्रत्येक जिल्ह्यातनं 1-2 तरी मुलांना स्टार्टअप करण्यासाठी प्रोत्साहित करणं, तर त्या उपक्रमामध्ये देखील तुमचा काय सहभाग आहे आणि तुमचा आता गर्जे मराठीतलं योगदान पण काय आहे आणि तुमचा नेमका व्यवसाय काय? ओके, माझा व्यवसाय जो आहे तो बेसिकली आम्ही एनर्जी, ऑइल अँड गॅस, पेट्रोकेमिकल्स, नंतर डिफेन्स Tier 1, Tier 2 कंपनीज ज्या आहेत त्यांच्यासाठी न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट ऑप्टिमायझेशन अशांसारख्या गोष्टी करतो. आणि ऑलमोस्ट आम्ही जवळजवळ 25 वर्ष व्यवसायात आहोत. आणि मराठी उद्योजक म्हणून जेव्हा काम करत होतो तर त्यावेळेला सुरुवातीपासूनचं जे कॉन्व्हर्सेशन आहे मराठी लोकांचं उद्योजकांबद्दलचं ते जवळनं पाहिलेलं आहे. आणि तो व्यवसाय करत असतानाच अशाच आणखीन एका संघटनेशी माझा संबंध आलेला की ज्याला आम्ही सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणून त्यावेळेला म्हणायचो. आणि स्वर्गीय माधवराव भिडे हे त्याचे संस्थापक. त्यांनी पण मराठी उद्योजकांना जवळ आणलं आणि सगळ्यांना. आणि तिथं फॉर्च्युनेटली मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करायला मिळालं, वेगवेगळी पदं करायला मिळाली. आणि त्यावेळेला या गरजा जास्त जाणवत गेल्या की मराठी उद्योजकांना किती गरज आहे. आणि माझ्या व्यवसायाच्या म्हणजे आणि आपल्या मराठी लोकांमध्ये खूप काही समज आहेत की एकत्र येऊन व्यवसाय करू नये किंवा पार्टनरशिपमध्ये करू नये. तर आम्ही म्हणजे मी आणि माझा पार्टनर सुनील मोरे आम्ही जवळजवळ 30 वर्ष पार्टनरशिपमध्ये आहोत आणि आजही मित्र आहोत आम्ही. तर असे खूप गोष्टी बघायला मिळाल्या. आणि अशाच एका व्यवसाय विस्ताराच्या निमित्ताने जेव्हा US ला जाणं झालं त्यावेळेला फॉर्च्युनेटली तिथं गर्जे मराठी ग्लोबलची कॉन्फरन्स होती सॅन फ्रान्सिस्कोला. आणि त्यावेळेला त्या डायसवरती जे अनुभवायला मिळालं ते अद्भुत होतं. मला वाटतं तिथे माशेलकर साहेब होते, डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर तिथे होते आणि ते पूर्ण दिवस आमच्याबरोबर होते. आणि त्यांचं जे 2 तासाचं जे स्पीच होतं ते फार अप्रतिम होतं. आणि हे सगळं चालू असताना तिथं उद्योजक होते, तज्ज्ञ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या मोठ्या पोस्टवरच्या Fortune 500 मधले काही मराठी एक्सपर्ट होते. तर ही एवढी मराठी लोकांची मांदियाळी मला ग्लोबल लेवलला बघून मला खूप म्हणजे खूप छान वाटलं त्यावेळेला. आणि हा पूर्ण सोहळा त्यावेळेला तिथं अनुभवायला मिळाला. पाठोपाठ त्याच्या नेक्स्ट इयरला तो न्यू जर्सी इथं सेम सोहळा झाला. आणि त्या प्रत्येक ठिकाणी आनंद गानोजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ज्या पद्धतीने ते कंडक्ट केलं, ज्या पद्धतीने त्यांनी प्रोग्राम अरेंज केलेला होता, लोकांना व्हॅल्यू क्रिएट केलेल्या होत्या, त्यामुळे मी आपोआपच त्यांच्याशी जोडला गेलो. कारण कसं झालं की माधवराव भिडे सरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला पाहिलेलं होतं आणि पुन्हा मला दिसलं की पुन्हा हीच पताका कोणतरी खांद्यावर घेऊन निघालेलं आहे. तर आपोआप मग माझा वारकरी येणं साहजिक होतं. आणि मग मी आता त्या गर्जे मराठी ग्लोबलला मी त्यांचा ग्लोबल अँबॅसिडर म्हणून आत्ता त्यांच्यावर कामाला सुरुवात केली. तर तुम्हाला काही उपक्रमांची माहिती मला द्यायला आवडेल जी आम्ही गर्जे मराठी ग्लोबलतर्फे करतो. तर मी आणि माझा जिल्हा काय आहे की गर्जे मराठी ग्लोबल हे संपूर्ण जगातल्या मराठी समुदायाला महाराष्ट्राशी जोडण्याचं काम करतं. आणि प्रत्येक अनिवासी भारतीयाला मी माझ्या कर्मभूमीशी, जन्मभूमीशी काही ना काही निमित्ताने जोडलं जावं, काहीतरी माझं देणं आहे ते द्यावं असं जेव्हा वाटतं त्यावेळेला अशासारखे उपक्रम जन्माला येतात. आणि या उपक्रमामध्ये ही प्रत्येक व्यक्ती आपल्या भागातल्या लोकांना, शहरातल्या असो, गावातल्या असो, जिल्ह्यातल्या असो, या लोकांना आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगमध्ये सामील करून घेते. त्यांच्या उद्योजकीय, व्यावसायिक
करिअर संबंधित गरजा ज्या आहेत त्याच्यात त्यांना मदत करते, मेंटॉरिंग करते. आणि हा उपक्रम आज 36 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे तुम्ही कोल्हापूर घ्या, नाशिक घ्या, अगदी बुलढाण्यामध्ये सुद्धा आमचे अमित नाफरेजी जे आहेत त्यांनी 400 शेतकऱ्यांना एकत्र आणून हे काम चालू केलं क्या आहे. बात आहे. सो इतक्या तळापर्यंत हे पोचलेलं आहे. त्याच्यानंतर स्टार्टअपमध्ये जर म्हणाल तर स्टार्टअपमध्ये अगदी नवउद्योजकांना, म्हणजे ज्यांचे स्टार्टअप असतात त्यांच्या स्टार्टअपपासून त्या प्रत्येक त्यांच्या टप्प्यापासून, कल्पनेपासून तर भांडवल मिळेपर्यंत त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आणि आज अशी अनेक अगणित उदाहरणं आमच्याकडे आहेत की ज्यांनी सक्सेसफुल झालेले आहेत. त्याच्यानंतर आमचं इनोव्हेशन सेंटर जे आहे, तर इनोव्हेशन सेंटरमध्ये काय होतं की आज आहे ना, शिक्षण आणि प्रत्यक्ष जगाची गरज याच्यामध्ये खूप तफावत सापडते. तर ती भरून काढण्यासाठी तिथं काम केलं जातं. म्हणजे जसं व्यवस्थापन असेल, टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यानंतर उद्योजकता असेल, नवोन्मेष म्हणतो ना, नवकल्पना आणि म्हणतो. नवोन्मेष. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. तर त्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती अभ्यासक्रम तयार करून त्यांना दिले जातात. म्हणजे त्यांना व्यवसायभूमिक बनवलं जातं किंवा मार्केटच्या गरजेनुसार त्यांना तयार केलं जातं. तिसरं, जो मार्केट प्लेस म्हणून आम्ही जे बनवलेला एक प्लॅटफॉर्म आहे, तो मराठी उद्योजकांना, महाराष्ट्रातल्या किंवा इतर ठिकाणच्या उद्योजकांना जागतिक लेवलला माल विक्रीची संधी देतो, सर्व्हिसेस विक्रीची संधी देतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा महाराष्ट्राच्या GDP बद्दल बोलतो तर गरजे मराठी ग्लोबलने एक विजन डिक्लेअर केलेलं आहे की 2030पर्यंत 1% GDP ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्यातर्फे असलं पाहिजे, सहभाग असला पाहिजे. आणि जर एवढा सहभाग द्यायचा असेल तर मग महिला उद्योजिका मागे राहून चालणारच नाहीत. तर त्याच्यात महिला उद्योजिका ज्यांचे नवीन व्यवसाय आहेत, मध्यम दर्जाचे व्यवसाय आहेत, तर अशा व्यावसायिकांना, महिला व्यावसायिकांना मेंटॉरिंग करणं, त्यांना गुंतवणुकीसाठी मदत करणं किंवा असे वेगवेगळे उपक्रम महिलांसाठीच्या ह्याच्यात राबवले जातात. त्याच्यानंतर युवा जे आहेत आपले, जे शिकतात आहेत, तर त्यांच्यासाठी कसं आहे की त्यांना कॅम्पस टू कॉर्पोरेट ही त्यांची गरज आहे आत्ता. त्यांना त्यामुळे त्या संदर्भात संपूर्ण करिअर मार्गदर्शन जे आहे त्या ठिकाणी त्यांना केलं जातं. कॉर्पोरेटमधले जे लीडर्स आहेत, फॉर्च्यून 500मधले जे मोठ्या पोस्टवरती काम करणारी मराठी माणसं आहेत, ही त्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळे त्यांनाही आपलं करिअर ठरवता येतं, दिशा निश्चित करता येते. सर, म्हणजे हे एवढं सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की गरजे मराठीचं सभासद होणं गरजेचं आहे. तर ते का व्हावं असं वाटतं तुम्हाला? बघा, मी तुम्हाला आत्ता एवढं सगळं सांगितलं. आज जेव्हा मी पर्सनली विचार करतो की 27 देशांमध्ये पसरलेली संस्था, त्याच्यानंतर म्हणजे अगदी ऑस्ट्रेलिया असो, अमेरिका असो, न्यूझीलंड असो, UK, सगळीकडे म्हणा, आणि 20,000 मराठी लोक ज्यांनी आपापल्या क्षेत्रात आपली नावं कमवलेली आहेत, अशा सभासदांना जोडलं जाण्याची एक संधी सगळ्यांना मिळते. तर त्या संधीचा फायदा घेतला जायला हवा. इथं बसून ग्लोबल होण्याचं एक व्यासपीठ मिळतं आहे. आणि म्हणून, आणि पुन्हा हे याच्यामध्ये कुठलेही चार्जेस नाही आहेत, हे विनामूल्य आहे. म्हणजे गरजे मराठी ग्लोबलची सभासदत्व जे आहे ते विनामूल्य मिळतं. म्हणून आपल्या मराठी व्यावसायिकांनी, विद्यार्थ्यांनी, स्टार्टअप्सनी, महिलांनी, उद्योजकांनी या सगळ्यांनी जर सभासदत्व घेतलं तर त्यांच्या वाढीसाठी ते फार पूरक ठरेल. बरोबर. सर, आता सरांनी तर सांगितलंच की का सभासद होणं गरजेचं आहे. तर एकूणच मराठी डायस्पोरासाठी गरजे मराठीचं योगदान काय आणि हे असं सभासद का व्हायला पाहिजे? सो बघा, डायस्पोरा जेव्हा आपण म्हणतो ना, त्यांच्याकडे 3 खूप मौल्यवान रत्न आहेत असं मी म्हणेन. पहिलं, त्यांच्याकडे जागतिक ज्ञान आहे, कारण ते तिथे आहेत आणि त्यांनी जो जग बघितलं आहे, जो एक्सपोजर त्यांना मिळालं, ते एक्सपोजर त्यांच्याकडे आहे. आणि विथ दॅट एक्सपोजर त्यांच्याकडे जागतिक नेटवर्क आहे. आणि आत्ता मिलिंद सरांनी म्हटलं तसं त्यांना परत महाराष्ट्रासाठी परत काहीतरी देण्याची अतीव्र इच्छा आहे. सो या 3 खूप मौल्यवान गोष्टी त्या डायस्पोराकडे आहेत. आणि तुम्ही जर याला लिंक अप केलं गरजे मराठीसाठी बरोबर, तर गरजे मराठी इज अ प्लॅटफॉर्म किंवा मी म्हणेन एज अन ॲडिक्वेट प्लॅटफॉर्म, करेक्ट प्लॅटफॉर्म टू डिलिव्हर दॅट. सो डायस्पोरासाठी तुम्ही म्हटलं तर बेसिकली विथ धिस ॲज अ ओव्हरऑल बॅकग्राऊंड असं गरजेचं नाही आहे की तुम्ही काही आर्थिकच मदत केली पाहिजे किंवा देर आर सो मेनी थिंग्स अ डायस्पोरा कॅन कॉन्ट्रीब्यूट. म्हणजे अगदी राईट फ्रॉम जसं यांनी म्हटलं मेंटोरिंग, you can mentor the startups, you can mentor students, you can ignite ideas, you can support with the new knowledge,
आणि तुम्हाला त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही तिकडे जे काय तुम्ही सामावलेलं आहे, तुमचं ज्ञान म्हणा, तुमची वेळ म्हणा, ऑल दॅट यू कॅन डू. आणि इनफॅक्ट याला मी 5 T म्हणतो. 5 T's डायस्पोरा कॅन कॉन्ट्रीब्यूट. दे कॅन कॉन्ट्रीब्यूट वन ऑन टाईम, सो दे कॅन डू मेंटरिंग. दे कॅन द सेकंड T इज टेक्नॉलॉजी. तिकडच्या बघितलेल्या ज्या अद्ययावत टेक्नॉलॉजीज आहेत त्या ते महाराष्ट्रासाठी आणू शकतात. थर्ड, दे कॅन फॅसिलिटेट ट्रेड. सो ट्रेड इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आता मी मार्केट प्लेसचं हे केलं. सो देर आर म्हणजे मला जो आठवतं की आम्ही गडचिरोलीमध्ये गेलो होतो. तिथे वी हॅव सीन सम फॅन्टॅस्टिक आर्टिझन्स मेकिंग दोज बांबूपासनं ते वेस आणि बांबूच्या वस्तू पण ते पॉलिश केल्यानंतर दे यूज टू लुक सो ब्युटिफुल. आणि त्याला जर ॲडिक्वेट मार्केट प्लेस जर मिळाली US किंवा UK किंवा याच्यामध्ये, आय बिलीव्ह दे कॅन अर्न अ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ लाईव्हलीहूड ऑफ दॅट. सो ते मला असं वाटतं की दॅट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. चौथा आहे दे विथ दिस द 4th T इज युअर ट्रस्ट. सो गर्जे मराठी ग्लोबल अगेन इज अ ट्रस्ट. इट कॅन क्रिएट दॅट ग्लोबल ब्रिज बिटवीन सो मेनी एंटरप्राइजेस अँड ट्रस्ट खूप महत्त्वाचा आहे. ट्रस्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि हे करताना मला असं वाटतं कुठेतरी गर्जे मराठीचा अजून एक पुढे जाऊन जी पुढची पिढी आहे, गर्जे मराठीची जे ग्लोबल डायस्पोराची जी पुढची पिढी आहे, म्हणजे महाराष्ट्र शुड नॉट बी अ मेमरी ऑफ देअर पेरेंट्स, की ते त्यांच्या पेरेंट्सच्याच नजरेतून न बघता दे कॅन ॲक्च्युली क्रिएट अ लॉट ऑफ इन्स्पायरिंग सबस्टन्स. कारण तिथे ते वाढलेले आहेत, त्यांना इथे जोडण्यासाठी एक काम झालं पाहिजे असं मला वाटतं. 5वा T इज युअर टॅलेंट. सो तुमचं टॅलेंट तुम्ही इथे कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि पुढची पिढी जे मी सांगत होतो की त्या पुढच्या पिढीमध्ये खूप गरजेचं आहे की त्या पुढच्या पिढीनी महाराष्ट्र त्यांच्या पेरेंट्सच्या नजरेतून न पाहता त्यांनी स्वतः तो अनुभवावा आणि त्यांनी स्वतः तिकडे इथे कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. त्या संकेत बक्षी म्हणून एक आमचे NRI आहेत न्यू जर्सीला. त्यांनी मलखांब हा स्पोर्ट तिथे चालू केला. आणि नॉट ओनली दॅट, त्यांनी अमेरिकेची टीम फॉर्म केली मलखांबची. अरे वा. आणि दॅट टीम इज नाव कन्सिस्टंटली परफॉर्मिंग ॲट द टॉप ऑफ द टियर. ऑल अमेरिकन किड्स, आपले सगळे मराठमोळे मुलं, 3री पिढी, दे आर परफॉर्मिंग आणि विथ द ऑल प्राईड अँड दिस थिंग दे आर कमिंग इन. सो आय थिंक असे सगळे आपल्याला एक्झाम्पल्स जर आपण पुढे आणले आणि जर आपण गर्जे मराठीच्या प्लॅटफॉर्मनी त्यांना प्रमोट केलं तर आय थिंक इट विल बी अन इन्स्पिरेशनल प्लॅटफॉर्म टू सो मेनी मोर. बरोबर. सो विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी, गर्जा महाराष्ट्र माझा ही नुसती घोषणा राहून चालणार नाही, गाणं राहून चालणार नाही, त्याचं कृतीत परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि ती कृती म्हणजे गर्जे मराठी. सो आय थिंक मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या चळवळीत सामील व्हा आणि आपण एक नवा महाराष्ट्र घडवूया. वी हॅव ऑल द एलिमेंट्स इन प्लेस. देश, महाराष्ट्र आणि तुम्ही स्वतः जिथे आहात हे एका अशा लेवलला आत्ता सध्या आहे. देर आर ऑपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड. तुमचं स्वतःचं समृद्धी, महाराष्ट्राची समृद्धी गर्जे मराठीच्या थ्रू आपण प्लीज जरूर करा आणि तुम्ही यास पटकन सहभागी व्हा. थँक्यू. मराठी असे आमची मायबोली आणि आज ही मराठी आपली जागतिक व्यासपीठावरती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते, बोलायला मिळते. वेगवेगळी तज्ज्ञ माणसं त्याच्यात सामील होतात आहेत, उद्योजक सामील होतात आहेत. आणि अशा या गर्जे मराठी ग्लोबल या संघटनेचा 10 वर्ष पूर्ण होतात आहेत. आणि तो वर्धापन दिन हा 1 ऑगस्ट रोजी साजरा होतो आहे. तो पूर्ण दिवसाचा वर्धापन दिन आहे. आणि आज आम्ही जे काही तुमच्याबरोबर आमचं जे ज्ञान किंवा आमची माहिती तुमच्यावर शेअर केली, तर याचा प्रत्यक्ष तुम्हाला जे लाईव्ह डेमो पूर्ण दिवसासाठी हा प्रोग्राम चालणार आहे. तर माझी सगळ्या मराठी मायबोली ज्यांची आहे अशा सगळ्या माणसांना या प्रोग्राममध्ये त्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती आहे. सर, तुम्ही दोघंही आलात आणि तुमचे स्वतःचाही व्यवसाय आणि तुमचा गर्जे मराठीशी असलेला कनेक्ट त्याबद्दलची खूप चांगली माहिती दिलीत. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर मंडळी, गर्जे मराठी या संघटनेचा 1 ऑगस्टला 10वा वर्धापन दिन असणार आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण गर्जे मराठीचे
संस्थापक, त्यानंतर आत्ता असलेले एक संचालक आणि गर्जे मराठीशी संपर्कात असलेले 2 उद्योजक अशा चौघांशी गप्पागोष्टी केल्या आणि गर्जे मराठी हा नेमका काय कन्सेप्ट आहे हेही जाणून घेतलं. तर पुढच्या भागात आपण नेहमीप्रमाणेच एका यशस्वी उद्योजकाशी गप्पागोष्टी करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.